नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2024 रोजी जो कंबाईन गट ब चा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला, त्यातील मॅथ्स रिझनिंग या विषयाच्या प्रश्नांची उत्तरे व एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन तसेच मी कोणत्या पद्धतीने या प्रश्न सोडवण्याच्या इतर पद्धतीसुद्धा असतील, पण मी कोणत्या पद्धतीने शॉर्टकटने किंवा प्रश्नांच्या जे पर्याय आहेत त्यातून त्या मार्गाने कसं जाऊन उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हा व्हिडिओ आपले उत्तरे कशी बरोबर आले ते तर बघण्यासाठी महत्त्वाचाच ठरेल. त्याचबरोबर मेमध्ये जी गट क ची पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती. मित्रांनो, पहिला प्रश्न. समीरने एकूण 360ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3 ची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केली? मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केली आहेत, तर ती किती, काही म्हणजे किती, ही आपल्याला शोधायची आहेत. त्यासाठी आपण पर्यायावरून जाऊयात. मित्रांनो, हे बघा, आपण पहिला पर्यायच घेतला म्हणजे 360ला, एक मिनिट मी पेनाचा साईज लहान करतो. हे बघा, 360ला 24 सफरचंद म्हणजे एक सफरचंद कितीला पडते बघा, 24 भाग नको, 9चा दिवस, 6चा दिवस, 6 चोक 24, 6 36, 4 1 4, 15 चोक 60, म्हणजे एक सफरचंदाची किंमत झाली 15 रुपये. तर त्यांनी पुढे काय म्हटलंय, 3 रुपयाची सूट दिली म्हणजे प्रत्येक सफरचंद 12 रुपयाला पडलं. तर 360 या अमाऊंटला 12 सफरचंद म्हणजे किती झाली, 36, 12 36, 30 सफरचंद. आधी किती घेतलेली त्यानं, 24, आणि आत्ता त्याला जर 3 रुपये सूट मिळाली तर किती मिळाली असती, 30. याचाच अर्थ 6 सफरचंद जास्त मिळालेत, जी की 25%, म्हणजे 24चे 25% किती होतात, 6. ही 6 सफरचंद एक्स्ट्रा मिळाली असती 3 रुपयाची सूट. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपल्या सर्वच कंडिशन सॅटिस्फाय करतो, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता पुढील प्रश्न. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पर्याय क्रमांक 1च का आपण चूज केला, तर साधारणपणे 3 रुपयाची सूट घेतली आपण, तर लक्षात घ्या तुम्ही आता, म्हणजे 3 रुपयाच्या सुटीनं भाग जायला पाहिजे 360ला. यातलं असं जर 32 20 हे जर ऑड बघितले आपण आकडे, तर याचा 360ला 3 रुपये सुट्टीचा म्हणजे या आकड्यांना नाही, ते मेळ बसत नाही. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 कडे गेलो. लक्षात येतं ते गणित सोडवल्यानंतर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 150 व 500 यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो? तर पुढचा प्रश्न 82 वा. 150 व 500 यामधील किती संख्यांमधील या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो? मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा जेव्हा प्रश्न बघतो तर 150ला जातो का भाग 11ने, तर नाही जात. तर 150 नंतरची पहिली 11ने भाग जाणारी संख्या ही 154 राहते. म्हणजे बघा, 11 एके 11, 11 एके 11, उरले 4 आणि 11 चोक 44, अशा पद्धतीने 154. त्यानंतर 500ला पूर्ण जातो का भाग, नाही जात. तर 500च्या पूर्वीची 11ने भाग जाणारी संख्या कुठली राहते, तर ती आहे 495. 11 चोक 44 आणि 11 5 55 असा पूर्ण भाग या दोन संख्यांना जातो. म्हणजेच ए म्हणजे पहिली. आता ही आपल्याला गणितीय श्रेणीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. ए किती ठरली, 154. डी फरक किती आहे, 11चा, कारण 11ने भाग जायचोय बघायचा आहे. त्यानंतर TN 495 आहे. तर आपल्याला यन हे किती आहेत हे शोधायचं आहे. तर TNचा फॉर्म्युला काय मित्रांनो, TN = A + n-1 × D. आता TN किती आहे, 495 प्लस ए आपली 154 आहे, प्लस n-1 × D. आता याचं हे इकडं, एक मिनिट, इथं प्लस नाही, बरोबर आहे, 495 - 154 = 11n - 11. तर याचं बघा, 5 4 गेले, 1 उरला, 9 5 गेले, 4 उरला, 4 1 3, 341 = 11n - 11. आता पुढे इथे बघा, पुढची स्टेप इथं घेतोय, 341 अधिक 11, हे 11 इकडे आले, = 11n. हे किती झाले बघा, 2 5 आणि 3. ओके, काहीतरी गणितात, ओके, = 11n.
एन इथंच ठेवले, 11 इकडे घेतले, 352 भागिले 11, 11 एके 11, 11 22, 11 ते 33, उरले 2 आणि 2, 11 दोन्ही 22, म्हणजे उत्तर 32 येतं, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. मित्रांनो, आता हे तुम्ही म्हणाल हे एवढं सोडवायला फॉर्म्युलानुसार वेळ लागला. आपल्या डोक्यात ही गणितं पटापट सॉल्व्ह होत जातात. या सगळ्या स्टेप येत नाहीत, या डोक्यातल्या डोक्यात होतात. आपल्याला फक्त इथं फॉर्म्युला कुठला अप्लाय करायचा आहे ते बघायला लागतं. याचं उत्तर 32 येतं. त्यानंतर 83वा प्रश्न, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खाली वर्तुळाकृतीच्या अवलोकन करून काढा. मित्रांनो, हे अंशात्मक कोण दर्शवते म्हणून सांगितले त्यांनी. हे जे असतं वर्तुळाचं ते आपल्याला माहिती आहे 360 डिग्री असतं टोटल. हे 360 डिग्री किती आहे? 40,000 अमाऊंट आहे. तर घर भाडे किती आहे? 110, किराणा माल 90 आणि प्रवास 70. हे किती किंवा हे एक्स कन्सिडर करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, उत्तर येतं. आता बघा 40,000 गुणिले 200 आणि 270 भागिले 360, 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4 एके 4, इथं 10,000 आले, 10,000 गुणिले 3 30,000, पर्याय क्रमांक 2. 83चं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले? मुळातली वस्तू आपण 100, हे तर कुणी सोडवलंय? बरोबर सोडवलेलं आहे बघा. 100 मुळातली वस्तू 100 बघू, ती ए ने, एक मिनिट, ती ए ने 10% फायद्याने, नफ्याने, म्हणजेच 110 रुपयाला बी ला विकली. आता बी ने तीच वस्तू परत अ ला 10% म्हणजे 10% म्हणजे 110चे 10% 11 रुपये होतात, म्हणजे 99 रुपयाला विकली. तर ए ला ह्याच्यात प्रॉफिट किती झाला? तर वर बघितलं तर नुसतं 1 रुपये फायदा दिसतोय, कारण त्याला 100ची वस्तू 99ला मिळाली. पण आधी जे मिळाले होते 10 रुपये ते सुद्धा 10 रुपये आहेत, म्हणजे यातले 1 रुपये अधिक 10 ह्यातले असे टोटल 11 रुपये त्याला मिळाले. आणि 11 रुपये म्हणजे 100 रुपयावर त्याला 11 रुपये फायदा झाला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 अ चा 11% नफा झाला. याचं पर्याय क्रमांक उत्तर 2. त्यानंतर 18 गुणिले 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? इथं बघा, हे मीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटरमध्ये आहे. डायरेक्ट गणित करायची, लय विचार करत बसायचं नाही. 18 गुणिले 12 करायचं पहिला, म्हणजे हे 18 मीटर म्हणजेच 1800 सेंटीमीटर, बरोबर आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर गुणिले 1200 भागिले हा चौरसाकृती, चौरसाचं क्षेत्रफळ असते 30 गुणिले 30. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. आता 12 भाग द्यायला डायरेक्ट, 12 8 96, 6 चले 9, एक मिनिट काहीतरी चुकायला लागले, एक मिनिट 1800 गुणिले 1200, 12 8 96, 6 चले 9, त्यानंतर 12 एके 12 आणि 9 21, 216 आणि हे 2 0. त्यानंतर 30 गुणिले 30 चौरसाचे क्षेत्रफळ, हे 0 0 गेलं, हे गेलं. त्यानंतर 9, 3 त्रिक 9 झालं, 9 एके 9, 9 दोन्ही 18, उरले 3 झाले 36, 9 चौक 36 आणि वरचे 0 0, पर्याय क्रमांक 3. मी कशा पद्धतीने काढलं बघा, डायरेक्ट सोडवायला घेतलो. ही जागेचं क्षेत्रफळ पहिल्यांदा काढून घेतलं, जे की आयताकृती दिसायला 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद, 18 आणि 12 यात या 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती, म्हणजे छोट्या छोट्या या छोट्या छोट्या चौरसाकृती फरशा बसवायच्यात, अशा बसवायच्यात पूर्ण. याची प्रत्येक बाजू ही 30 सेंटीमीटर आहे. मग ह्याचं क्षेत्रफळ काढलं आणि ह्याचं क्षेत्रफळ काढलं आणि त्याला भागाकार दिला, आपल्याला आकडा मिळाला, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर
ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? मित्रांनो, एकाच फॉर्म्युलावरनं हे एक आहे आणि पुढे एक गणित आहे बघा. तर जेव्हा लांबी अशा ह्याच्यात आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे फॉर्म्युला माहिती आहे. आता अशा जेव्हा प्लॅटफॉर्म असतो तेव्हा आपण डिस्टन्स कसं घेत असतो बघा, गाडीची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी, म्हणजे डी इज इक्वल टू 700 अधिक एक्स. एक्स म्हणजेच काय? प्लॅटफॉर्मची लांबी. आता व्हॅल्यू पुट करून घेऊयात आपण. त्यानंतर व्हेलॉसिटी किती दिली आहे? 80 किलोमीटर पर आवरमध्ये दिलं आहे, याला मीटर पर सेकंदमध्ये करून घेताना 518 आपण भागतो. त्यानंतर एक मिनिट व्हेलॉसिटी झाली इज इक्वल टू 700 प्लस एक्स, हे झालं डिस्टन्स अपॉन टाईम किती दिला आहे बघा, 72 सेकंद. आता हे 72 इकडे गेल्यानंतर वरती येणार, म्हणजेच 80 गुणिले 5 गुणिले 72 भागिले 18 इज इक्वल टू 700 अधिक एक्स. आता 18 के 18, 18 चौक 72, 5 चौक 20, 8 दोन्ही 16, 1600. याचं उत्तर येते 1600. हे आता इकडं 700 प्लस आहे, इकडे येऊन मायनस होणार, इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 900. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 86 पर्याय क्रमांक 2. कशा पद्धतीनं केलं आहे बघून घ्या. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केलं, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात करेल? आता आपली जी कामाची पद्धत असते त्याच्यावरनं मी डायरेक्ट, म्हणजे मगाशी तुम्हाला पहिल्या प्रश्नात बघितलं पर्याय कुठला घ्यायचा, तर पर्याय ह्याच्यात बघा साधारणपणे कुठला 80ला रिलेटेबल वाटतोय, तर मला 40 वाटला म्हणून मी 40 घेतला. आता आपण 40 घेऊन उत्तर पहिला येते काय बघूया. 80 आणि 40, आपण याचा काम किती काढून घेऊया, 320 टोटल काम आहे. मग एका दिवसाचे काम, हे झालं भूषणचं आणि हे झालं नीरजचं, आपण कन्सिडर केलं हे. त्यानंतर म्हणजे एका दिवसाचं काम किती होणार, 4 होणार आणि ह्याचं 8 होणार, बरोबर आहे. म्हणजेच आता ह्यानं किती दिवस काम केलं आहे, परंतु 10 दिवस काम केलं आहे नीरजनं, म्हणजे 40 काम, 320 पैकी 40 काम संपलं आहे, 280 काम शिल्लक आहे. आता ते 35 दिवसात पूर्ण झालं आहे. मग एका दिवसात नीरज किती काम करतोय, 8, म्हणजे 35 गुणिले 8 याचा जर गुणाकार 280 येत असेल तरी आपलं उत्तर बरोबर आहे. 35 गुणिले 8 किती येते बघा, 35 गुणिले 8, 8 पंचे 40, 4 हातच्याला 1, 8 ते 24 आणि 4 28, 280 आलं, जे आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 87 4 आहे. अशा पद्धतीनंच मित्रांनो गेलो तर आपल्याला सगळी गणितं बरोबर येत असतात. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय, पुढचं गणित बघा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. आज रेखा व नेहा व नीरज यांचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचं वय. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय म्हणजे किती झालं, 34 गुणिले 2, बरोबर आहे. हे किती झालं, 68. 68 ह्या दोघींच्या वयाची बेरीज झाली, कुणाच्या, रेखा व नेहाच्या. पण हे 5 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज करायला गेलो तर याच्यात नेहाच्यात अधिक 5 करावं लागेल आणि रेखाच्यात अधिक 5 करावं लागेल. असे 68 मध्ये 10 वर्ष मिळवायला लागतील, म्हणजे हे आजचं त्यांचं दोघांच्या वयाची बेरीज 78 आली. आता ही पहिली कंडिशन झाली. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलंय, रेखा, नेहा व नीरज यांचे वय 33 आहे. कधीचं, आजचं, म्हणजे ह्या तिघांच्या वयाची बेरीज ही 99 येणार. 33 गुणिले 3 केलं आपण. तर आता रेखा व नेहा यांचे आजचे वय आपण 78 काढून घेतले, म्हणजेच 99तून 78 वजा केले, 21 आलं उत्तर याचं. तर हे आपल्याला नीरजचं वय मिळालं, कधीचं, आजचं. 10 वर्षानंतरचं त्यांनी विचारलंय. 21 अधिक 10 31, म्हणून याचं उत्तर 31 आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा देखील मी ऑप्शनवरच गेलोय. आता पहिल्यांदा मी 440 टाकून बघितला. 440 टाकून बघितल्यानंतर येते काय बघा, प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. त्यांनी काय म्हटले, स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात.
25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असल्यापैकी 40% प्रवासी उतरतात. 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या एच्या प्रवाशांच्या 40% आहे. तर किती प्रवासी बी स्थानकावर उतरले? आता मित्रांनो लक्षात घ्या, मी 440 बघून पर्याय पहिला घेतला, आलं नाही उत्तर. आता 275 घेतलं. 275 घेऊन बघूया आपण काय येते. आता बघा काय ते 275 काय आहे. बी स्थानकावर प्रवासी उतरलेत. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरलेत. म्हणजे ए स्थानकावर किती होते टोटल, याच्यात डबल होते. बरोबर आहे. म्हणजे किती असणार आहेत 250 500 झाले आणि 550. इथूनपासून सगळ्या जर कंडिशन फुलफिल होत गेल्या आणि लास्टला 40% ही जी उरलेली संख्या आहे एवर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आली तर आपलं बरोबर आहे म्हणायचं. 550 होते, उतरले 275 आणि अधिक उरले 75 अधिक 25 नवीन चढले. म्हणजेच किती झाले, बी नंतर असणार आहे त्याच्यात 300. आता सी स्थानकावर काय झालं बघा. सी स्थानकावर काय झालं, 40% प्रवासी उतरले, यातले 120 उतरले. 40%चे 120 होतात. आता ते तुम्ही काढून घ्या. म्हणजे 10% काढले 30 होते, 3 चौक 12, 120 होतात. त्यातनं वजा 180 केले म्हणजे 180 प्रवासी शिल्लक आहेत. प्लस नवीन 40 चढले म्हणजे 220 झाले. आत्ता ही जी संख्या आहे ही सी वरून सुटल्यानंतरची संख्या आहे 220. ही संख्या 550 जी एच्या वेळेला होती याची 40% असेल तर आपले उत्तर बरोबर आहे. आता याचे 10% झाले 55 गुणिले 4 म्हणजे 220 हे उत्तर येतं 40% जर काढलं तर. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता इथं बघा हे सूत्र वापरायचं आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी जाऊ दे सध्या. ए मायनस बी हे कशाला, ए स्क्वेअर प्लस मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ह्याचं उत्तर काय येतं ह्या सूत्राला. ह्याचं आपण जर फोड केली तर याची असते ए प्लस बी ए मायनस बी. ओके, तर हे असं या पद्धतीने आपण सोडवायचं असतं हे सूत्र. इथं हे पुट केलं 3.49 मायनस 0.51 अधिक 3.49 प्लस 0.51 हे आलं भागिले 3.49 मायनस 0.51. या कंसाला हा कंस गेला आणि उरलं फक्त 3.49 अधिक 0.51. त्याचं उत्तर येते 4. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर हितलं बघा याचं उत्तर 27 कसं येते बघा. 3 आणि 6 मध्ये हे खूप सोप्या पद्धतीचं म्हणू शकतो आपण. 3 आणि 6 मध्ये फरक आहे 3चा, नंतर 5चा आहे, नंतर इथं 7चा आहे. 7 नंतर आपण इथं 9चा फरक टाकला की उत्तर 27 येतं. आता हे बघा अमर, ठीक आहे, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेत 4 किलोमीटर गेला. अमरचं इथं घर आहे, इथून तो 4 किलोमीटर पश्चिमेकडे गेला. तिथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. इथून तो हे 4 किलोमीटर आहे, इथून तो 2 किलोमीटर बँकेत गेला. पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. आता तो परत पूर्वेकडे आला, इकडे इथे भरतचं घर आहे, हे 4 किलोमीटर आहे. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती, हे अंतर विचारलेलं आहे 2 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3. किती सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे बघा. आता हा प्रश्न बघा, सर्व मोगरा, हे मोगरा आहेत, कलर दुसरा घेतो, शेवंती आहेत. ओके, आता इथं लिहूयात आपण मोगरा शेवंती. दुसऱ्या ह्याच्यात काय म्हटलेत, सर्व शेवंती फुले आहेत. पिवळा घेतो, सर्व शेवंती फुले आहेत, हे फुले. असे ही व्हेन डायग्राम तयार झाली. आता निष्कर्ष काय आहेत बघा, सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुले मोगरा आहेत का, नाही, उलटं झालं हे. तर म्हणजे काही इथं आहेत नाही फुले, ही मोगरा नाही आहेत, म्हणून हे निष्कर्ष चुकीचं आहे. सर्व फुले शेवंती आहेत, सर्व फुले शेवंती आहेत, नाही, इथली फुले ही शेवंती नाही आहेत, त्यामुळे हा पण निष्कर्ष चुकीचा आहे. त्यामुळे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, यातील चौकोनांची संख्या मोजा. हे पहिल्यांदा आपण या चौकोनात किती आहेत बघून घेऊयात. हे बघा
म्हणजे हा जो इंडिव्हिज्युअल आहे याच्यात किती बनतात, किंवा या प्रश्नाचं उत्तर मी डायरेक्ट टाकून देतो 46 आहे. कशा पद्धतीनं सोडवलं तर मी याच्यात किती बनतात बघा, हे याच्यात 1 2 3 म्हणजे ह्या एवढ्याशात 3 बनतात. 3 के 3 3 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24 हे झाले 24. आता त्याच्यानंतर ह्या मोठ्या ह्याच्यात बघा, ह्या येतात ह्याच्यामध्ये हा एक बनतोय, हा एक बनतोय, असे 2 हे झाले 8. किती झाले टोटल 32 झाले. त्याच्यानंतर पुढचा बघा, आता 1 2 3 हे बनले, मोठे मोठे 3 बनले, 4 4 5 6 हे 6 बनले. त्यानंतर आता बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 असे अधिक 8 झाले बघा. 24 आणि 8 32, 32 आणि 8 40 आणि 6 46 म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता इथं बघा, इथं आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून जाऊयात. त्यांनी काय सांगितलं आहे, अधिक म्हणजे वजा. अधिक कुठं आहे, इथं अधिक आहे म्हणजे इथं वजा. 3 वजा 10. त्यानंतर वजा म्हणजे गुणिले. वजा कुठं आहे, इथं आहे. गुणिले गुणले 15 गुणिले 3. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, भागिले म्हणजे अधिक. भागिले म्हणजे अधिक. आता इथं 5 गुणिले भागिले म्हणजे अधिक म्हटले, सॉरी अधिक. त्यानंतर भागिले म्हणजे अधिक म्हणजे गुणिले. आता अधिक कुठं आहे, एक मिनिट काय तर चुकलं. अधिक म्हणजे वजा झालं, वजा म्हणजे गुणिले झालं, भागिले म्हणजे अधिक झालं आणि गुणिले म्हणजे भागिले. आता गुणिले कुठं आहे, इथं आहे म्हणजे इथं भागिले झालं. हे सोडवायचं. 15 अधिक 45 मायनस 10 भागिले 5 2 अधिक 5 45 मधनं 2 गेले 43 अधिक 5 48 पर्याय क्रमांक 3 झाला. सिंपल. पुढे हे बघा, हे सगळ्यात सोपं होतं. हे बघितल्याबरोबर कळते की अक्षरांची अदलाबदल केलेली आहे. काही करायचं नाही, किती सोप्या पद्धतीने आहे बघा. ह्याला नंबर देत गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. इथं पण हेच आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे यांची अदलाबदल केलेली आहे, हे कळालं आपल्याला. आता 1 नंबरचं किती नंबरला गेले बघा, फक्त 7 नंबरला गेले. ओके. आता ह्याला बघा, ह्याला 1 नंबर दिला आपण डी. ह्याच्यात 7 नंबरला गेलेलं असलं पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे गेलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे गेलं. 1 2 3 4 5 6 7 हे आहे. तरी पण आपण क्रॉस कन्फर्म म्हणून, म्हणजे लॉजिक चुकलं नसेल म्हणून शेवटचं पण बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे हे पण गेलं. आता तरी आपण आरचं पण बघून घेऊया. आर 2 नंबरचं किती नंबरला आले बघा, 8 नंबरला. आता 2 नंबरला इथं कुठलं आहे, आय आहे. इथं आय 3 आहेत त्यामुळे आपण डायग्नोस नाही करू शकत. 1 मिनटं, कुठलं घेऊया आपण, आर घेऊया. म्हणजे किती, 1 2 3 4 5 नंबरचं. 1 2 3 4 5 नंबरचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मित्रांनो हे बघा, हे कधी लॉजिक संपलं समजलं. इथं पण 12 आहेत, इथं पण 12 आहेत, इथं पण 12 आहेत. म्हणजे नंबरांमध्ये आपण इझिली काढू शकतो. आता आपण हे 5 नंबरचं बघूया. आता हे 5 नंबरचं इथं जो के आहे तो किती नंबरला गेला आहे बघा, के इथं 11 नंबरला आहे. म्हणजे इथलं जे 5 नंबरचं आर आहे ते, हे जे 5 नंबरचं आर आहे ते किती नंबरला जायला पाहिजेत, 11 नंबरला जायला पाहिजेत. ह्याच्यात गेले काय बघा, आर 11 नंबरला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. थोडं सिंपल सोपं आहे. आता हे बघा, हा प्रश्न बघा नातेसंबंधांचा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येतो याचं उत्तर. त्यानंतर व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय, पटकन घेतो. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन, एक मिनिट, रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले, म्हणजे रामूच्या बाबांनी घेतले. फक्त घेतले, नातेसंबंध काय सांगितलेलं नाही आहे. ते सचिन काकांच्या घरी गेले. आता सचिन इथं कोणतरी एकटा आहे, त्यांच्या घरी काका आहेत, ते त्याच्या घरी गेले. आता बघा यांचं नातं इथंच एक्सप्लेन होतंय बघा. सचिनची पत्नी, इकडं लिहूया आपण, सचिन इकडं लिहूया. सचिनची पत्नी ही रोहनच्या आईची, म्हणजे इथं आई आहे, बहीण आहे. ही दोघी बहिणी आहेत.
तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांची म्हणजे रामूशी नातं काय. आता रामूची कोण लागते, ही जी आहे ही रामूची जी बायको आहे त्याची बहीण आहे, ती कोण लागते, मेवणी. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न. हा प्रश्न मित्रांनो थोडासा एक मिनिट मित्रांनो, हा एक संदिग्ध मला वाटला, तरी पण आपण एकदा व्यवस्थित सोडवून बघूयात काय येतं ह्या प्रश्नाचं. 98व्या प्रश्नाचं. विज्ञानातील आपल्याला गुण बघायचे आहेत. ए चे गणितातील गुण सीच्या अगदी वर आहेत. ए चे गुण सीच्या अगदी वर आहेत. विज्ञानातील बघायचे आहेत, कारण आपल्याला विज्ञानातील प्रश्न विचारलेले जास्त गुण विचारलेले आहेत. विज्ञानातील गुण F4 वरती आहेत. Fच्या वरती ए आहे. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वरती आहे. मित्रांनो, इथून 2 कंडिशन तयार होतात. ए एफ. आता बी बघा, एकदा आपण खाली एकदा मांडायचं, वरती एकदा मांडून बघायचं. बी हा विज्ञानाच्या सीच्या अगदी वर आहे. बी हा सीच्या वर आहे इथेच, किंवा बी हा सीच्या वर आहे. ओके, गणिताचं बघायचं नाही आहे आपल्याला. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवलेत. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवलेत. आता इथं कुठंतरी डी व ई टाकायला लागेल, कारण एफ इथं आहे, किंवा इथं टाका, कुठं पण टाका, डी व ई लिहून टाका इथं. ओके, विज्ञान हे बघायचं नाही. गणितात सी व डीच्या मध्ये कोणी नाही हे सोडून टाका. विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कोणी नाही. ही कंडिशन कुठे फुलफिल होते आपली, इथे फुलफिल होते. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बी येतं. थोडंसं संदिग्ध नाही आहे, हा क्लिअरच आहे. माझा चुकला परीक्षा हॉलमध्ये, इट्स ओके. 6 मजूर 4 दिवसात 9,700 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. 6 मजूर 4 म्हणजे 24, यांची एफिशियन्सी झाली 24. 9,700 म्हणजे बघा 24. आता 24 एके 24, 24 चौक 96 म्हणजे 400. एका दिवसाची एका एफिशियन्सी, एक युनिट म्हणजे 400 इज इक्वल टू एक युनिट. एक मजूर एक दिवस 400 काम करू शकतो. आता 18 मजूर 2 दिवसात म्हणजे 36 झालं. 36 गुणले 400 करायचं. 4 संग 24, ह्याच्याले 2, 4 त्रिकम 12 आणि 2 14, आणि वरचे 1 2 0, 1,47,000 युनिट काम होईल. पर्याय क्रमांक 4. आणि 100वा प्रश्न. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. जसा प्रश्न आपण मागे बघितलेला, इथं आपण डिस्टन्स घ्यायचं, फक्त ट्रेनची लांबी, कारण प्लॅटफॉर्म नाही आहे, पोल आहे, सिंगल पोल पॉईंट आहे, तो त्याला पास करायला किती वेळ लागतो हे बघायचं आहे आपल्याला. आता स्पीड किती आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू 54 गुणिले 5/18, 18 एके 18, 18 तिक 54, 5 त्रिक 15 मीटर पर सेकंद. त्यानंतर टी दिलेला आहे 9. आपण इथं पुढे घेऊयात, थांबा, इथे पुढच्या ह्याच्यावर घेऊयात. डी इज इक्वल टू फाइंड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर टी दिलेला आहे 9 सेकंद, आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू 54 किलोमीटर पर आवर, म्हणजेच 54 गुणिले 5/18, 18 एके 18, 18 तिक 54, 5 त्रिक 15 मीटर पर सेकंद. आता आपला फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम, किंवा DTV. आता टी किती आहे 9, व्हेलॉसिटी किती आहे 15, 15 9 135. आता हे मीटरमध्ये आहे. प्रश्नात काय विचारलं आहे, उत्तर काय दिलं आहे 135 मीटर. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मॅथ्स रिझनिंगचं एक्सप्लेनेशन आणि उत्तरं बघितलेली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा, आणि तुम्ही कशा पद्धतीने सोडवलात आणि तुमचे किती बरोबर आलेत कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि काही तुम्हाला संदिग्धता असेल किंवा ऑब्जेक्शन असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कदाचित माझ्यापेक्षा एखादी पद्धत सोपी तुम्हाला माहीत असेल तर ती सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि कंबाईन दिलेल्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू.